शांती आणि समतेचा संदेश देणारे मोहम्मद पैगंबर यांची जयंती बुधवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी शहरात मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे। यानिमित्त जश्ने ईद ए मिलादुन्नबी जुलूस कमिटी सोलापूरच्या वतीनं भव्य जुलूसचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। पैगंबर जयंती जुलूसचं खास वैशिष्ट्य म्हणजे हजारो बालवृद्धांचा उत्साही सहभाग। हा जुलूस पाहण्यासाठी शहर आणि ग्रामीण भागातून असंख्य नागरिक येतात। अनेक वर्षापासूनची ही परंपरा अविरतपणे सुरू आहे। यंदाच्या जुलूसमध्ये पवित्र मक्का मदिना या पवित्र स्थळाच्या नयनरम्य प्रतिकृतींसह फुलांची आकर्षक सजावट केलेल्या 100 पेक्षा अधिक रिक्षा, ट्रॉली, बग्गी आणि अन्य वाहनांचा शिस्तबद्ध सहभाग हे प्रमुख आकर्षण ठरणार आहे। तसंच विविध मोहल्ल्यातील कमिट्या आणि अरबी मदरशांचे विद्यार्थी सामूहिकपणे पैगंबरांची स्तुती गीतं सादर करत जुलूसचं वातावरण मंगलमय करणार आहेत। जुलूसच्या अग्रभागी शाही पोशाख परिधान केलेली मुलं उंट आणि घोड्यावर बसून इस्लामी निशाण फडकावत राहणार आहेत। विजापूर वेशीतून सकाळी 8:30 वाजता मिरवणुकीस प्रारंभ होणार असून सदरचा जुलूस बेगमपेठ पोलीस चौकी मार्गे किडबाई चौक, सोशल हायस्कूल, मुस्लिम पाचापेठ, जिंदाशा मदार चौक, जेलरोड पोलीस स्टेशन मार्गे भारतीय चौक, बारा इमाम चौक, समाचार चौक, गौतम चौक मार्गे निघणार आहे, अशी माहिती उत्सवाध्यक्ष कमोबाई शेख यांनी दिली। या जुलूसमध्ये शहरातील सर्व नागरिकांनी शांततेत सहभागी व्हावं असं आवाहन जश्ने ईद ए मिलादुन्नबी जुलूस कमिटी सोलापूरच्या वतीनं करण्यात आलं। अनेक पत्रकार उपस्थित आहेत। सर्व पत्रकारांना जश्ने ईद ए मिलादुन्नबी जुलूस कमिटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून नमस्कार आणि अपेक्षा करतो सर्व पत्रकारांकडून मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या जन्मदिनाच्या पत्रकार परिषदेच्या बातम्या सर्वजण आपापल्या चॅनलमधून वर्तमानपत्रामधून लिहितील अशी अपेक्षा करतो। म्हणजे हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस येत्या 26 ऑगस्ट रोजी आहे। त्यांच्या जगामध्ये येण्याच्या खुशीमध्ये प्रत्येक वर्षी अख्ख्या जगात सण साजरा केला जातो। त्याच पद्धतीने सोलापूर शहरामध्ये सुद्धा सन 1978 पासून मोठ्या प्रमाणात जुलूस काढून उत्सव साजरा केला जात आहे। तसंच प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक मोहल्ल्यामध्ये आपापल्या परीने लाइटिंग आणि मोहल्ला सजावट मोठ्या प्रमाणात केला जातो। वेगवेगळ्या ठिकाणी खाऊ वाटप केला जातो। काही ठिकाणी जेवणाची व्यवस्था मोठ्या प्रमाणात केली जाते आणि सिव्हिल हॉस्पिटलमधील रुग्णांवर त्यांना रक्तदान, खाऊ वाटप, मग अनाथ आश्रम शाळेमध्ये खाऊ वाटप, मग सिद्धेश्वर मंदिर असेल, शाहजहूर दर्गा असेल, मलंगशाह अली दर्गा असेल, या ठिकाणी सर्वांना खाऊ वाटप केला जातो आणि ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात प्रत्येक वर्षी केला जातो। आणि गौतम चौकामध्ये आमच्याच एका पदाधिकाऱ्याच्या मार्फत म्हणजे मोहसिन मंडरगेकर यांच्या मार्फत यावेळेला 3000 लहान लेकरांसाठी जेवणाची, चांगल्या भोजनाची व्यवस्था केली गेलेली आहे। प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदा सुद्धा 26 ऑगस्टला सकाळी 8 वाजता विजापूर वेस म्हणजे झाकीर हुसेन चौक येथून जुलूसची सुरुवात होते। आणि जुलूसची सुरुवात जी आहे परंपरेनुसार आणि परंपरागत सोलापूर शहराचे जे पोलीस आयुक्त असतात, पोलीस आयुक्त आणि आमचे सोलापूरचे शहर काजी सध्या अमजद अली काजी आहेत, तर या दोघांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून जुलूसची सुरुवात केली जाते। हे परंपरा आहे। तिथून बेगमपेठ पोलीस चौकी मार्गे किडवाई चौक, मुस्लिम पाचापेठ मार्गे जिंदाशा मदार चौक, भारतीय चौक, बारा इमाम चौक, समाचार चौक, गौतम चौक, मधला मारुती, माणिक चौक, हाजीमाई चौक,
आणि 1 नंबर शाळेजवळून शालीमार टाकीज पाणीवेस मार्गे लक्ष्मी मार्केट मार्गे विजापूर वेस्ट येथे सकाळी साधारणतः 12:30च्या सुमारास सांगता होते आणि तिथं गेल्यानंतर सर्वप्रथम सोलापूर शहरातील सर्व उलमाए कराम आणि मौलाना यांच्या हस्ते प्रवचन केला जातो, प्रवचन दिला जातो. त्यांच्या प्रवचनाशिवाय कोणताही कार्यक्रम आणि कोणाचाही सत्कार समारंभ केला जात नाही. हे परंपरा आहे. काही लोकांची गैरसमज आहे की मौलाना आणि शहर काजीच झेंडा दाखवतात हिरवा आणि मौलाना आणि उलमाए कराम यांच्या प्रवचनानेच विजापूर वेस्ट येथील व्यासपीठावर कार्यक्रमाची सुरुवात होते आणि त्यानंतर मग मान्यवरांचा सत्कार समारंभ आणि विविध आलेले सामाजिक, राजकीय आणि उद्योजक अशा सर्वांचं आपापल्या परीने आणि सर्वांना मी सोलापूर शहरवासियांना एक आवाहन करीत इच्छितो. सोलापूर शहरातील शीख ईसाई सर्व बांधवांनी या जुलूसमध्ये सामील व्हावं आणि जुलूसची शोभा वाढवावी अशी सर्वांना मी विनंती करतो. जय हिंद, जय संविधान. जश्न ईद मिलादुन नबी कमेटी की जानिब से और उत्सव कमेटी की जानिब से शोलापुर में 23 तारीख को शाम में सिविल हॉस्पिटल में जीवन वाटप का कार्यक्रम रखा गया है और 23 तारीख को कल सुबह में बाबा खादरी में रक्तदान शिविर रखा गया है. 24 तारीख को शाम में 8 बजे शाहजरौली दरगाह के पास गरीब लोगों को चादर वाटप का कार्यक्रम रखा गया है. 24 तारीख को सुबह में मरहबा हॉल में हिजामा कैंप रखा गया है. 25 तारीख को मुकबदिर स्कूल में 4 बजे फड़ वाटप और वही वाटप का कार्यक्रम रखा गया है. 26 तारीख को जुलूस में के मार्ग पर बब्बू अड्डाले की तरफ से बादशाहपेट में खाव वाटप का कार्यक्रम रखा गया है. भारतीय चौक में शहबाज किंग की तरफ से खाव वाटप का कार्यक्रम रखा गया है. कोंतम चौक में 3000 बच्चों को हमारे मोहसिन मैदर की तरफ से खाव वाटप और नाश्ते का वाटप का कार्यक्रम रखा गया है. लक्ष्मी मार्केट में मुश्ताक बागवान की तरफ से खाव वाटप का कार्यक्रम रखा गया है. दत्त चौक में उबैद शेख की तरफ से खाव वाटप का कार्यक्रम रखा गया है. बारेमाम चौक में बाबा मोहड़कर इनके तरफ से खाव वाटप का कार्यक्रम रखा गया है और बीजापुर बेस में खाव वाटप का कार्यक्रम रखा गया है. तो और 26 तारीख को शाम में बारेमाम चौक में कव्वाली का प्रोग्राम रखा गया है और 28 तारीख को शाम में मुस्लिम बादशाहपेट ड्रीम गार्डन में बख्शिश वितरण का कार्यक्रम रखा गया है. पहला बख्शिश जो है सजावट का 15,000, सेकंड 10,000, थर्ड जो है 5,000 और डेकोरेशन का यानी थर्माकोल डेकोरेशन जो करते हैं चौक में, हर चौक में, उसका फर्स्ट प्राइज़ 15,000, सेकंड प्राइज़ 10,000, थर्ड प्राइज़ 5,000 और हिम्मत अफजाई के लिए जो बच्चे करते हैं उनके सभी की हिम्मत अफजाई के लिए 1100 रुपये और एक ट्रॉफ़ी दिया जाएगा. और इस प्रोग्राम में हमारे विधानसभा के उपाध्यक्ष अन्ना बनसोड़े साहब और माजी पालक मंत्री विद्यमान आमदार विजय कुमार देशमुख मालक और उद्योजक प्रमोद मोरे साहब और हमारे शहर मध्य के आमदार देवेंद्र कोटे साहब और उद्योगपति फारूक भाई शाब्दी ये सभी लोग उपस्थित रहेंगे. कितने बच्चों को प्राइज डिस्ट्रीब्यूशन करने वाले 1100? 30 लोगों को, 30 ग्रुप को हिम्मत अफजाई के लिए 30. हिम्मत अफजाई के लिए 30 लोगों को बख्शिश दिया जाएगा. 1100 रुपये और एक ट्रॉफी.